नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी आपण फ्लावरची भाजी बघणार आहोत। अगदी कमी मसाल्यामध्ये तयार होणारी ही भाजी आहे। तर मंडळी, तुम्हाला ही फ्लावरची भाजीची रेसिपी कशी वाटते ती मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला मंडळी, भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। तर इथे मी 250 ग्रॅम फ्लावर घेतलेला आहे। फ्लावर मिठाच्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये एक 10 मिनिटं ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर त्यासाठी लागणारं साहित्य, तर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो देखील बारीक चिरून घेतलेला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे। तर आता आपण मिठाच्या पाण्यातून फ्लावर काढून त्याला दुसऱ्या पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यात गरम पाण्यामुळे फ्लावरमध्ये एखादी अळी वगैरे असेल तर ती निघून जाते। त्यामुळे फ्लावरला गरम पाण्यामध्ये टाकून त्याला एक 10-15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपण दुसऱ्या पाण्याने स्वच्छ फ्लावरला धुवून घ्यायचे आहे आणि आता आपल्या इथे फ्लावर धुवून देखील झालेला आहे। तर आता आपण भाजीच्या तयारीला लागूया। आता भाजी करण्यासाठी इथे मी गॅस सुरू केलेला आहे, त्याच्यावर कढई ठेवायची आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचे आहे। तेल चांगले गरम होऊन द्यायचे आहे। त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी, 1 टेबलस्पून मोहरी टाकायची आहे, 1 टेबलस्पून जिरे टाकायचे आहेत, कढीपत्ता टाकायचा आहे, हिरवी मिरची, आणि हे सर्व व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। मिरची छान अशी भाजून घ्यायची आहे, जेणेकरून मिरची कच्ची राहिली तर मिरचीचा भाजीला स्मेल लागतो। नंतर कांदा टाकायचा आहे, कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे, कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे। कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते मंडळी, तर ही भाजी तुम्ही नक्की करून पहा। आता टोमॅटो टाकून टोमॅटोला देखील आपण परतून घ्यायचे आहे आणि कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी त्याच्यावर 2 मिनिटं आपण झाकण ठेवून द्यायचे आहे, जेणेकरून ते पाणी न घालता दोन्हीही शिजवून घ्यायचं आहे। आणि आता आपले कांदा आणि टोमॅटो छान शिजलेले आहे। आता याच्यामध्ये चिमटभर हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। हळद व्यवस्थित परतल्यानंतर आपण जो फ्लावर धुवून ठेवलेला होता तो आता आपल्याला याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे। फ्लावरला सगळीकडे आपण जे मसाले टाकलेले आहेत ते लागले पाहिजे। फारसे आपण मसाले टाकलेले नाही आहेत, फक्त हळद, कांदा, टोमॅटो एवढेच टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची। तर त्याचं छान असं कोटिंग फ्लावरला सर्वत्र झालं पाहिजे। आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आपल्याला। फ्लावरची भाजी फक्त वाफेवर शिजवून घ्यायची आहे। भाजी आता आपण छान अशी शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटामध्ये फ्लावरची भाजी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। फ्लावरची भाजी लगेच शिजते। आता आपली इथे फ्लावरची भाजी शिजून झालेली आहे। तर मंडळी, तुम्हाला देखील ही फ्लावरची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।